पदाधिकारी जर काम करत नसतील तर तुम्ही काय करत होतात? तुम्ही तर क्षेत्रप्रमुख होतात, तुम्ही उपशहरप्रमुख होतात, एक महिला आघाडीची शहरप्रमुख होती, मग तुम्ही काय नाही संघटना वाढवली? केवळ स्वतःच्या स्वार्थापोटी जर कोणी आपल्या हाशी निर्णय घेत असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. तर नाना जर त्या जागा घेणार असतील तर नानाने आमच्या शुभेच्छा, पण नानांनी त्या जागा घेऊन दाखवाव्यात, कारण तिथं भारतीय जनता पार्टी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे नेमक्या जागा कोणाला मिळणार आहेत? लोकसभेला महाविकास आघाडीची जबरदस्त कामगिरी, त्यानंतर विधानसभेला मोठी पिछेहाट आणि त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये असलेले तिन्ही पक्ष यांच्यामध्ये सारखी कुजबूज ऐकायला येते, मात्र त्यांचा एक सूर असतो. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सर्व आम्ही एक आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुण्यामध्ये खिंडार पडलेला आहे. जे स्थानिक कार्यकर्ते आहेत, जे माजी नगरसेवक होते, त्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहे असं त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आणि माध्यमांना सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. नेमकं पुण्यात काय होत आहे? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे जे कार्यकर्ते आहेत, जे पदाधिकारी आहेत, ते सोडून का जात आहेत? त्याचाच प्रश्न मी विचारणार आहे. शहराध्यक्ष गजाननराव थरकुडे माझ्यासोबत आहेत. काय होतंय असं नेमकं की पुण्यातील तुमचे साथीदार हे तुम्हाला सोडून चाललेत? काय चुकतंय? म्हणजे संघटनेचं काही चुकतंय का? तुमच्यावर काही नाराजी आहे त्यांची? नेमकं घडतंय काय? नाही, मुळामध्ये संघटना किंवा पक्षावरती नाराजीचं कारण येत नाही, कारण इतक्या वर्ष ते पक्षाचे पदाधिकारी स्वतःही होते ना. जे कोणी आता नगरसेवक जाणार आहेत ते प्रत्येक जण पक्षाचे पदाधिकारी म्हणून काम केलेलं आहे आणि आत्ताही देखील त्यांच्यावर पदाधिकाऱ्याची जबाबदारी आहेच. म्हणजे आता दोन्ही नगरसेवक म्हणतात त्यांना निवडणूक सरमिणूक आहे, एक क्षेत्रप्रमुख आहे, एक उपशहर प्रमुख आहे. चला, प्रमुख पदाधिकारी जर काम करत नसतील तर तुम्ही काय करत होतात? तुम्ही तर क्षेत्रप्रमुख होतात, तुम्ही उपशहर प्रमुख होतात, एक महिला आघाडीची शहरप्रमुख होती, मग तुम्ही काय नाही संघटना वाढवली? तर मुळात संघटना वाढवणं हा विषयाचा येतच नाहीये. केवळ स्वतःच्या स्वार्थापोटी 11th आवरला पक्ष बदलणं हे त्याच्या मागचं उद्दिष्ट, बाकी दुसरा काय स्वार्थ असणार आहे त्यांचा याच्यात? येणारी महानगरपालिका, कारण येणाऱ्या महानगरपालिकेत आता ज्या पद्धतीने लोकसभेलापर्यंत हे आमच्यावर उड्या मारत होते, कारण महाविकास आघाडीचे 31 खासदार झाले आणि त्याच्यात जरा थोडंसं उलटं झालं. विधानसभेला आमच्या पुणे जिल्ह्यातनं नाही आले, तरी एक आमदार शिवसेनेचा आहे, पण असं एकही जागा मिळाली नाही. शेवटी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण सर्वजण निवडणुकीला सामोरं जातोय. त्यामुळे ज्याची सेकंडची जागा ती त्यांना मिळाली, ज्यांची निवडून आलेली जागा आहे त्यांना मिळाली. मुंबईसारख्या शहरामध्ये आम्ही जास्त जागा घेतल्या. त्यामुळे असं काही नाहीये. केवळ स्वतःच्या स्वार्थापोटी जर कोणी आपल्या हाशी निर्णय घेत असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला आत्ताच एक कळलं होतं की शिंदे यांचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी देखील सांगितलं की त्या 5 जागा आमच्या आहेत, तर त्या जागा शिवसेनेच्या जागा आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाने त्या जिंकलेल्या जागा होत्या. तर नाना जर त्या जागा घेणार असतील तर नानाने आमच्या शुभेच्छा, पण नानांनी त्या जागा घेऊन दाखवाव्यात, कारण तिथं भारतीय जनता पार्टी प्रवेश केलेला आहे. त्यामुळे नेमक्या जागा कोणाला मिळणार आहेत हे बघणं. भानगिरांना पण शहराध्यक्षाचं, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या जे शहराध्यक्ष आहेत तुम्ही, तुमचं चॅलेंज आहे एकनाथ शिंदे यांच्या शहराध्यक्षाला की तुम्ही त्या घेऊन दाखवाव्यात. हा, स्वाभाविक आहे ना, कारण हे नगरसेवक ज्या पद्धतीने केले महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून ते भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांची जर महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, तर त्यांनी त्या जागा घेऊन दाखवायचं सेनेला. तर हे जे 5 जण तुमचे साथीदार होते ते स्वतःहूनच भाजपमध्ये गेले की त्यांना फूस लावण्यात आलेली आहे? नाही, बघा, निवडणुकीच्या काळावर वेळेस हे सर्व आमच्याबरोबर होते, पण विधानसभेला आम्हाला थोडक्यात त्यांचा आयडिया आली होती की हे काय त्यांचं काय खरं नाहीये. पण शेवटी बघा, जोपर्यंत माणूस एखादा जात नाही तोपर्यंत बोलणं योग्य नाहीये. आणि आता मला असंही कळलं प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून की विकासासाठी आम्ही गेलोय, तर कदाचित हे देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेलेत. 98 नगरसेवकांना विकास जमला नाहीये. हे गेलेले नगरसेवक कदाचित विकासाच्या भूमिकेत असतील. म्हणजे याचा अर्थ एक दृष्टीने भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सुद्धा देखील काही काम करत नाही असा याचा अर्थ होतो. विशाल धनवडे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये असं लिहितात, ते असं म्हणतात की लोकसभेला जागा नाही शिवसेनेला, विधानसभेला नाही, भेटलं तर त्या उमेदवाराला ताकद दिली जात नाही आणि जे पक्षाचं काम करतात, जे संघटनेत काम करतात, ज्यांच्या हाती पक्ष दिलेला आहे, त्यांची पात्रता ही बॅक ऑफिसला बसण्याची आहे असे त्यांनी गंभीर आरोप केलेले. शहराध्यक्ष म्हणून तुम्ही काम पाहता? मुळामध्ये ज्यांनी कुणी हे आरोप केलेले आहेत ते स्वतः क्षेत्रप्रमुख म्हणून काम करत होते. क्षेत्रप्रमुख म्हणजे आमच्याकडे विधानसभेचा पूर्ण प्रमुख. आपण किती नगरसेवक आणलेत? आपण स्वतः नगरसेवक असताना किती पदाधिकारी नवीन पक्षात घेतलेले आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे. जात असताना काहीतरी पडतूच आरोप करायचे आणि जायचं तर व्यवस्थित जाणार. आपण जर चांगल्या भूमिकेमध्ये काम करत आहोत, आपल्या पक्षाचं निवडणूक सरमिणूक पद त्यांच्याकडे होते, किती मिटिंगा घेतल्या त्यांनी पक्षाच्या, याही विचार करणं गरजेचं आहे. केवळ येणाऱ्या निवडणुकीच्या साठी जर आपण आपला विचार बदलत असाल तर ते योग्य नाहीये. ते म्हणतात पक्षवाढीसाठी एकही मिटिंग घेतली गेलेली नाहीये. खरं आहे काय? मुळामध्ये आपणही पत्रकार आहात, आपण आमच्या येड्या 2-2.5 वर्षाच्या आहात, किती वेळा आपण आंदोलनाला आमच्या आलेला आहात. तुम्ही बघितलं आंदोलनाच्या माध्यमातून जर पक्ष काम करत असेल तर माननीय
नगरसेवकाच्या वरती माझ्याबरोबर एकत्र आमच्यावर गुन्हा दाखल आहे. म्हणजे जर आम्ही कामच करत नसतो तर तुमच्यावर गुन्हा दाखल व्हायचं कारण काय होतं? ज्यामुळे पक्षाचं काम करत असताना या छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतात. जर पक्षाची वाढी झालं नसतं तर हे 10 नगरसेवक आले असते का? आपण सुद्धा काय संघटनेचा नगरसेवक झालेला आहात. त्यामुळे असं काही आरोप करणं हे चुकीचं आहे आणि व्यक्तिगत एखाद्यावरती आरोप करणं हे योग्य नाहीये. कारण तुमचे आता काही साथीदार गेलेत, त्यांना काही पक्षांनी निमंत्रित केलं असेल किंवा ते गेले असतील. या गोष्टी राजकारणाचा भाग आहे, हे सगळं होत राहतात. मात्र तुम्हाला कुठल्या पक्षाकडून ऑफर आल्या का अशा, किंवा येतात का? नाही, काय माहिती का, मुळामध्ये तुमच्या मनामध्ये तुमच्या पक्षाविषयीची निष्ठा असते ना, समोरच्याला जाणवत असते. त्यामुळे अशा फालतू गोष्टीसाठी आमच्याकडे आजपर्यंत मी गेले 1986 पासून शिवसैनिक आहेत. म्हणजे लहानपणापासून शिवसेनेचं काम करतो. माझे वडील देखील काम करायचे. आमच्या घरात शिवसेना आहे. त्यामुळे असं आमचे विचार मनाला शिवले पण नाही. आणि नशिबाने आज तागायत मला कोणत्याही माणसाने ऑफर दिलेली नाही. कारण त्यांना माहिती आहे की यांच्या रक्तात शिवसेना आहे. आणि जे असे म्हणजे सूर्याजी पिसळासारखे लोक असतात त्यांना विचारलं जातं, निष्ठावंतांना नाही विचारलं जात. साहेब, दुसरा एक प्रश्न, अशी चर्चा होती की तुमचे ज्येष्ठ नेते माधवराव बाबर माजी आमदार आहेत, त्यांची पण चर्चा आहे की ते पण काही वेगळा निर्णय घेऊ शकतात. तुमचे काय त्यांच्याशी बोलणं झालंय का? काय कानावर आलं तुमच्या गोष्टी? नाही, माझ्या काही कानावलेलं नाही. पण बाबर एक शिवसैनिक आहेत. त्यांना अशी विधानसभेचे तिकीट मिळालं पाहिजे होतं. पण शेवटी महाविकास आघाडीच्या माध्यमातून जागा वाटपासाठी ती जागा राष्ट्रवादीकडे गेली. त्यामुळे त्यांना ते निवडणूक लढता आली नाही. पण बाबासाहेब शिवसैनिक आहेत, ते शिवसेनेत राहतील असं मला मनापासून वाटतंय. लोकसभेला उद्धव ठाकरे म्हणजे तुमच्या शिवसेनेनी चांगली कामगिरी केली होती आणि भाजपच्या लेवलला एकदम खांद्याला खांदा लावून जागा तुम्ही आणलेल्या आहेत. त्यानंतर विधानसभेत मात्र निराशा झाली. बाउन्स बॅक करणार का तुमची शिवसेना महानगरपालिकेमध्ये? 100% नाही. बघा, पक्ष आहे हा. जेवढा तुम्ही चेंडू दाबाल तेवढा तो वरती उचलत असतो. येणाऱ्या विधानसभा झाली, आता महानगरपालिकेमध्ये आमचे सीट्स येणार ना. शेवटी महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत. तुमच्या जुन्या जे साथीदार आहेत ते सोडून गेले, त्यांना शेवटचा सल्ला काय तुमचा? अजूनही वेळ गेलेली नाही. मनात जर शिवसेनेविषयी थोडी तरी आस्था असेल तर त्यांनी थांबावं, नाहीतर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. धन्यवाद. तर हे होते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष गजाननराव तरकुडे, यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांनी त्यांच्या कडक भाषेमध्ये त्यांच्या साथीदारांना जे वेगळा निर्णय घेतात त्यांना सुनावलं. मात्र शेवटच्या प्रश्नात त्यांनी सांगितलं की तुम्ही अजूनही वेळ गेलेली नाही, तुम्ही परत फिरा, तुमचा पक्षाकडून सन्मान केला जाईल, असं त्यांच्याकडून सल्ला देखील त्यांच्या जुन्या साथीदाराला दिलेला आहे. या लाईव्हमध्ये थांबतोय आपण. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.